नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेमविवाहामध्ये एकाची राशी धनु राशी असेल आणि दुसऱ्याची कुंभ राशी असेल तर त्यांचा जो प्रेमविवाह आहे हा कशा प्रकारे पुढे जाऊ शकेल. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लक्षात घ्यायला हव्यात. दोन्ही राशींच्या प्रेमविवाहामध्ये अपेक्षा आवडीनिवडी नेमक्या कशा प्रकारच्या असतात. अशा कोणत्या गोष्टी की ज्या प्रत्यक्ष करायला हव्या या सर्व संदर्भातली खुलासेवा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपल्याला या दोन्ही राशींचे जे संपूर्ण व्यक्तिमत्व आहे हे जाणून घेणं थोडंसं गरजेचं राहील. तर सुरुवात आपण धनुराशीपासून करू. धनुराशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये भाग्यस्थानामध्ये किंवा नवम स्थानामध्ये येणारी ही रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो गुरु आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे. ही जी रास आहे ही द्विस्वभावाची रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की धनुराशीमध्ये पाहण्यात येते ती म्हणजे त्यांच्यामध्ये असणारा ऊर्जेचा स्तर. जबरदस्त अशी ऊर्जा ही धनुराशीमध्ये दिसून येते. म्हणजे यांच्या एकंदरीत वागण्या बोलण्यात चालण्यामध्ये सुद्धा ही गोष्ट तुम्हाला दिसून येईल. कधीही धनुराशीच्या व्यक्ती ह्या शांत बसलेल्या आहेत किंवा स्वतःच्या विचारांमध्ये आहेत असं जास्त दिसणार नाही. म्हणजे शांत जरी बसलेल्या असल्या तरीसुद्धा त्यांच्या शरीराचा कुठला ना कुठला तरी अवयव तुम्हाला हलता दिसतो. म्हणजे ऊर्जेचा स्तर एवढा जबरदस्त असतो की कुठून ना कुठून तरी ही ऊर्जा तुम्हाला सामान्यतः दिसून येईल. कोणतंही काम करायचं झालं तर धनुराशीच्या ज्या व्यक्ती असतील ज्या आधी काम करतील आणि नंतर शांत बसतील किंवा स्वतःला मोकळीक देतील हा भाग यांच्यामध्ये खूप चांगला दिसून येतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धनुराशीच्या व्यक्तीमध्ये माणुसकी अतिशय चांगल्या प्रकारची असते. म्हणजे वरवर जर का तुम्ही यांचं व्यक्तिमत्व पाहिलात किंवा त्रयस्थपणे पाहिलात तर तुम्हाला कदाचित त्यांच्यामध्ये अहंकार आहे का किंवा अति जास्त धावपळ करतायत का अशा प्रकारचं काहीतरी तुमचा गैरसमज होऊ शकेल. परंतु मुळात तशी गोष्ट नाही. ही जी रास आहे या राशीमध्ये माणुसकीचा जो गुणधर्म आहे तो खूपच चांगला आहे. म्हणजे समोरच्याच्या दुःखाला पाहून हे द्रवतात. तो समोरचा व्यक्ती यांच्या ओळखीचा असो व नसो ही गोष्ट यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येते. आणि खास करून हे फक्त मानवाच्या बाबतीत नाही तर काही पशु वगैरे असतात त्यांच्याही बाबतीत जर का ते दुःखामध्ये असेल त्रासात असतील तर लवकर जाऊन त्यांना मदत करतील. ही जी माणुसकीची गोष्ट आहे ही माणुसकीची गोष्ट यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. आणि त्यामुळेच ह्या ज्या व्यक्ती असतात ह्या व्यक्ती समाजामध्ये खूप प्रसिद्ध असतात किंवा यांची जी इमेज असते समाजामध्ये ही खूपच चांगल्या प्रकारची असते. भूतदया यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची असल्यामुळे साहजिकच थोडासा भाग्याचा साथ म्हणा किंवा कधीच कुठली गोष्ट यांच्यासाठी अगदी टोकाची होत नाही. म्हणजे टोकाची एखादी गोष्ट होते असं जरी वाटत असलं तरी एखादा माणूस किंवा एखादा व्यक्ती उभा राहील किंवा परिस्थिती अशा प्रकारे यांच्या फेवरमध्ये बदलेल की जेणेकरून गोष्टी टोकाच्या होणार नाही. कारण लक्षात घ्या या राशीचा जो स्वामी आहे तो गुरु आहे आणि गुरु हा नेहमी तुम्हाला वाचवतो. तर हा जो भाग आहे हा भाग गुरुच्या राशीमध्ये म्हणजे धनु राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो. अर्थात मीन राशीमध्ये सुद्धा दिसतो, धनु राशीमध्ये सुद्धा त्याचा अनुभव चांगला येतो. याचप्रमाणे ही जी रास आहे या राशीचे ग्रास्पिंग आकलनशक्ती ग्रहणशक्ती अतिशय चांगली असते. त्याच्यामुळे बौद्धिकदृष्ट्या ही रास अतिशय चांगली असते. यांच्यामध्ये कार्य करण्याची क्षमता खूप चांगली असते. गोल ओरिएंटेशन खूप चांगलं असतं आणि महत्त्वाकांक्षात खूप चांगले असतं. ते एकच गुण आहे तिथे थोडंसं काम करणं गरजेचं आहे. आणि हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे थोडासा धनुराशीबद्दल. साधारणतः निर्णय क्षमता ज्याला आपण म्हणतो किंवा डिसिजन पॉवर जो म्हणतो ती या राशीमध्ये थोडीशी कमी आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीवरती निर्णय घ्यायचा की नाही त्या निर्णयापर्यंत ही जी रास आहे ही लवकर पोचत नाही आणि बऱ्याच वेळा त्यामुळे हातातल्या संधी निघून जातात. या गोष्टीवरती काम करणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी रास आहे म्हणजे धनु जी रास आहे पैशाच्या संदर्भात जास्त पर्टिक्युलर दिसून येत नाही. म्हणजे पैसे आपण जास्त कमवले पाहिजेत त्यापेक्षा पैसे कशा प्रकारे बचत केली पाहिजे कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे याचं गणित त्यांच्याकडे सहसा तयार नसतं. त्यामुळे सर्व प्रकारचे चांगले गुण असून सुद्धा आणि पैशांची चांगली कधी आवक असून सुद्धा पैसे शिल्लक मात्र राहत नाही. याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. खास करून वैवाहिक जीवनात ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या राशी आहेत थोड्याशा गडबडीमध्ये असतात थोड्याशा घाईमध्ये असते ही जी रास आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला नेहमी वाटतं की ही रास आपली नेमकं ऐकत नाही आपल्याला सिरियसली घेत नाहीत. तर हा अनुभव धनुराशीबद्दल बऱ्याच वेळा दिसून येतं. तर वैवाहिक जीवनामध्ये ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. या गोष्टीवरती काम करणं गरजेचं राहील. या राशीमध्ये एकूण 3 नक्षत्र आहेत. मूळ पूर्वाषाढा आणि उत्तराषाढापैकी मूळ जे नक्षत्र आहे थोडंसं तुम्हाला तिखट वाटू शकेल. मग ते म्हणजेच स्वतःच्या गोष्टीवरती ठाम राहणं स्वतःच्या गोष्टींची म्हणजे स्वतःची जी तत्व आहे त्याच्याची तडजोड न करणं सेल्फ डिपेंडंट आहे. स्वतःच्या बलबुत्यावरती पुढे जाणारी ही रास आहे. परंतु थोडंसं तिखट आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे बोलणं किंवा वागणं थोडंसं हट्टी असू शकेल किंवा थोडंसं दुसऱ्याला त्रासदायक वगैरे होऊ शकेल. टोकदार असू शकेल. त्रासदायक म्हणता येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे गृहसौख्य किंवा खास करून मातेचं सुख मिळणं
या नक्षत्राला थोडंसं कठीण होऊन बसतं. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहिलं. कुठल्या ना कुठल्या प्रकारचे शारीरिक त्रास यांच्यामध्ये हे दिसून येतात. बाकी पूर्वाषाढ आणि उत्तराषाढ नक्षत्रांमध्ये जो बिनधास्तपणा जो सांगितला किंवा धनुराशीचे जे गुणधर्म सांगितले ते खास करून दिसून येतील. एकंदरीत तुम्हाला समजलं असेल की धनुराशीचं जे व्यक्तिमत्व आहे ते कशा प्रकारचं असतं. या राशींना फिरायला वगैरे जास्त आवडतं. घरात ह्या राशी रमणार नाहीत आणि घरातपेक्षा घरातल्या बाहेर म्हणजे समाजामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे यांची जी इमेज असते ती खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. यानंतर आपण चर्चा करणार आहोत कुंभ राशीबद्दल. कुंभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये लाभस्थानामध्ये येणारी ही रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शनी आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि स्थिर स्वरूपाची ही रास आहे. कुंभ राशीबद्दल सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी दिसून येते ती म्हणजे सिम्पल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग. म्हणजे या ज्या राशी आहेत, कुंभ जी रास आहे यांचं राहणीमान अतिशय सिंपल असं, अतिशय साधं असतं. म्हणजे यांच्या राहणीमानावरून तुम्हाला अजिबात समजणार नाही की यांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड, आर्थिक स्तर नेमका कशा प्रकारचा आहे. आर्थिक स्तर कितीही चांगला असला तरीसुद्धा अतिशय सिंपल यांचं राहणीमान असतं. परंतु ज्यावेळेस याच्यावर तुम्ही संवाद साधाल त्यावेळेस मात्र तुम्हाला समजून येईल की यांचे जे विचार आहेत ते विचारांची खोली किती आहे आणि ह्यांचे विचार आहेत हे कालाच्या थोडे 2 पावलं पुढे असतात. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या विषयावरती यांच्यावर चर्चा कराल त्यावेळेस यांचे जे विचार असते ते तुम्हाला मोठे वाटेल. जास्त तुमच्या कधी कधी प्रश्नीसुद्धा पडणार नाही किंवा संबंधातसुद्धा नाही. कालांतराने तुम्हाला जाणवेल की या ज्या व्यक्ती बोलत आहेत त्या किती बरोबर आहेत आणि टू द पॉईंट बोलत आहेत. कधी कधी यांचं जे बोलणं आहे हे माफक असतं, जास्त काही बोलणं नाही. म्हणजे कुंभ राशीची जी स्त्री किंवा पुरुष दोघांच्याही बाबतीत ही गोष्ट जास्त प्रमाणात अनुभवली येते की थोडेसे मितभाषी असतात. परंतु जे काय बोलतील टू द पॉईंट बोलतील आणि सखोलपणे बोलतील. म्हणजे उगाच एखाद्याकडून तारीफ आपल्याला मिळवायची म्हणून त्याच्याबद्दल खूप चांगलं चांगलं बोलावं, साखर पेरणी करावी, हा भाग तुम्हाला कुंभ राशीमध्ये अजिबात दिसणार नाही. हट्टी आहेत, आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं, हा भाग यांच्यामध्ये दिसून येतो. अर्थात याचा जो चांगला अनुभव आहे हा त्यांच्या करिअरच्या बाबतीत चांगला दिसतो, परंतु वैयक्तिक नातेसंबंधात कधी कधी हा जो स्वभाव आहे तो टोकदार होऊ शकतो. याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी रास आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे वायू तत्वाची आहे किंवा बुद्धी तत्वाची आहे. तर बौद्धिक ज्या राशी आहेत म्हणजेच मिथुन, कन्या, तूळ आणि कुंभ या राशीमध्ये सगळ्यात वरचा नंबर जो आहे हा कुंभ राशीमध्ये दिसून येतो. म्हणजे बुद्धी तत्वाची ही रास आहे, त्याच्यामुळे लॉजिकल आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये लॉजिक हे यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवायचा झाला तर इतरांनी त्या गोष्टीवरती विश्वास ठेवला किंवा चालीरीतींबद्दल जर का आपण विचार करू तर ज्या वर्षानुवर्ष किंवा पिढीच्या ज्या चालीरीती चालत आलेल्या असतात त्यावर लगेचच्या लगेच कुंभ राशीच्या व्यक्ती कधीही विश्वास ठेवणार नाही. त्यांचा जोपर्यंत स्वतःला त्या गोष्टीचा किंवा रूढी परंपरांचा अनुभव येत नाही तोपर्यंत एखाद्या रूढी परंपरेत विश्वास ठेवणं हे त्यांच्यासाठी कठीण असतं. मग जे सांगितल्याप्रमाणे बुद्धिवादी रास असल्यामुळे लॉजिकल थिंकिंग यांच्यामध्ये तर्कशुद्ध भावना ही यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येतं. त्यामुळे जर का एखादी गोष्ट पटली तर ते त्याला मान्य करतील, ही गोष्ट निश्चित. परंतु जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत मान्य करणं जवळजवळ कठीण आहे. आणि या तार्किक त्यांच्या गोष्टीमुळे थोडंसं डिसिप्लिनपणा हा या राशीमध्ये दिसून येतो. आता या राशीची ही स्पेशालिटी आहे की हा भाग थोडासा विशेष आहे की त्यांचा जो डिसिप्लिनपणा आहे किंवा त्यांची जी शिस्तप्रियता आहे ही फक्त त्यांच्यापुरती मर्यादित नसते, ती इतरांसाठी सुद्धा असते. म्हणजेच या राशीच्या व्यक्ती स्वतः तर शिस्तप्रिय असतात पण समोरच्या व्यक्तींकडून सुद्धा तशाच प्रकारची शिस्त जी आहे ते अपेक्षित करतात. त्यामुळे घरातल्या व्यक्तीसुद्धा यांच्यापासून थोडंसं 2 हात लांबच राहतात. कारण एकतर त्यांची वाणी कधी कधी तिखट होऊन जाते आणि हे शिस्तबद्ध जो व्यवहार आहे आता हा जो भाग आहे हा घरामध्ये आणि घराच्या बाहेर म्हणजे ज्या ठिकाणी ते काम करतात किंवा ज्या ठिकाणी त्यांचं कार्यक्षेत्र असतं त्या ठिकाणी सुद्धा तो भाग जास्त प्रमाणात अनुभवायला येतो. त्यामुळे होतं काय की या ज्या व्यक्ती असतात थोड्याशा तिखट वाटू शकतात परंतु मुळात त्या तशा तिखट नसतात. फक्त त्यांचा एक गोष्ट असं की शेड्यूल यांचं लाईफ असतं. म्हणजे दिवसाला कोणत्या वेळेला काय करायचं, कशा प्रकारे करायचं, जीवन कशा प्रकारे आपण जगलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण तुम्ही कुंभ राशीच्या व्यक्तींच्या जीवनाकडे बघून तुम्ही देऊ शकता. अर्थात या ज्या राशी आहेत त्या राशीबद्दल सांगायचं झालं तर एकंदरीत त्यांचं जे करिअर आहे त्या संदर्भामध्ये अगदी व्यवस्थितपणे करिअर करतात. खास करून या ज्या राशी आहेत त्या बिझनेस करण्यामध्ये थोड्याशा मागे असतात कारण लॉजिकल आहे. जे राशी आहेत तर्कशुद्ध आहे. म्हणजे एखादं काम केल्यानंतर आपल्याला किती त्याच्यामधून फायदा मिळाला पाहिजे, लाभ मिळाला पाहिजे, कशा प्रकारचं काम झालं पाहिजे. बिझनेसच्या बाबतीमध्ये किंवा एखाद्या जागा तुम्हाला धंदा वगैरे करायचा असेल तर पुढे काय होईल ते तुम्हाला आत्ताच कळत नाही. मात्र तुम्हाला रिस्क घ्यायला हवी. तर रिस्क टेकिंग कॅपॅसिटी ही थोडीशी कमी असते कुंभ राशीच्या व्यक्तीमध्ये. मात्र कुठल्याही प्रकारचा जो जॉब आहे, काम आहे ते मात्र इमानदारी करतील आणि कुठल्याही प्रकारचं काम कितीही कंटाळवाणं असलं तरी ते कित्येक दिवस, महिने किंवा वर्ष व्यवस्थितपणे तितक्याच इमानदारी करण्याची जी तयारी आहे ही कुंभ राशी इतकी इतर कुठल्याही राशीमध्ये दिसून येत नाही. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर अगदी सरळ आणि शिस्तबद्ध आणि ट्रान्सपरन्सी ठेवणारी ही रास आहे. जसे आपण चर्चा करतो आहोत
की धनुरास आणि कुंभरास या दोन्ही ज्या राशी आहेत त्या प्रेमविवाहात असतील. लक्षात घ्या, या दोन्ही राशींचे बरेचसे गुणधर्म आहेत, हे थोडेसे विजोड आहेत, थोडेसे वेगळे आहेत. अर्थात अशामुळेच यांच्यामध्ये आकर्षण सुद्धा तयार होतं किंवा प्रेमविवाह होण्याची शक्यता सुद्धा जास्त प्रमाणात होते. आता इथे कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळण्या थोडंसं गरजेचं राहील. लक्षात घ्या, धनु राशीच्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये सिरियसनेस करिअरच्या संदर्भात थोडासा कमी असतो, जो की मी सुरुवातीला सांगितला. आता या बाबतीत कुंभ राशी आहे ती शिस्तप्रिय आहे, त्यांना माहिती आहे की कुठल्या गोष्टी कधी करायच्या, कशा प्रकारे करायचा, यामध्ये थोडंसं कॉन्फिडंट येऊ शकतं. किंवा धनुराशीच्या ज्या व्यक्ती असतात स्पेंडिंग थोडंसं जास्त असतं, खर्च हे थोडेसे जास्त होतात. तर ही जी त्या कुंभ राशी आहे ती त्या संदर्भात थोडीशी वेगळी असू शकते, लक्षात घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंभ राशीच्या ज्या व्यक्ती असतात ती वाणी थोडीशी तिखट असते. ही थोडीशी ज्या धनुराशीच्या व्यक्ती आहेत त्यांच्या इगोला किंवा अहंकाराला त्यांनी थोडासा त्रास होऊ शकतो. या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे धनुराशीची जी निर्णय क्षमता ही कमी आहे आणि कुंभ राशीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये निर्णय हा महत्त्वाचा असतो. इथे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी की वैवाहिक जीवनात अत्यंत महत्त्वाची असते ती म्हणजे कामजीवन. कामजीवनाला फार महत्त्व आहे, लक्षात घ्या. आणि या पद्धतीची चर्चा सुद्धा होणं किंवा त्या संदर्भातला विचार सुद्धा करणं गरजेचं राहील. तर लक्षात घ्या, धनुराशीच्या व्यक्ती असतात कामजीवनातील बोलतील भरपूर, परंतु प्रत्यक्ष त्या कृतीमध्ये त्यांच्यामधली जी ताकद आहे ही थोडीशी कमी पडू शकेल. कुंभराशीच्या बाबतीमध्ये ही जी गोष्ट आहे पूर्णपणे वेगळी आहे. कुंभराशीच्या व्यक्ती या संदर्भात बोलणार जास्त नाहीत, परंतु त्या संदर्भातले त्यांचं जे डिमांड असते ती थोडी हेल्दी असते. तर यामुळे म्हणजे ज्या धनुराशीच्या व्यक्ती आहेत आणि कुंभराशीच्या व्यक्ती आहेत या प्रेमविवाहामध्ये यावरून थोडेसे त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागू शकेल. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम असेल तर वैद्यकीय इलाज करणं आणि त्या संदर्भात काउन्सिलिंग करून घेणं हे फार महत्त्वाचं ठरेल. या व्यतिरिक्त जर का तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये कोणते कॉम्प्लेक्स येत असते तर साधारण तुमची जी कुंडली आहे हे पाहणं थोडंसं गरजेचं ठरलं. कारण आत्ता जे आपण राशीचं विवेचन केलं हे फक्त आणि फक्त चंद्रावरून केलं. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह असतात, ते वेगवेगळ्या राशी नक्षत्र किंवा योगामध्ये असू शकतील. तर एकंदरीत संपूर्ण कुंडलीचा विचार करून त्याद्वारे येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या संदर्भातलं निराकरण किंवा मार्गदर्शन केलं जाऊ शकेल. तर मित्रांनो, हे तो प्रेमविवाहामध्ये धनु आणि कुंभ राशी असतील तर त्यांचा प्रेमविवाह नेमका कशा प्रकारचा असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.